नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ऋषिकेश द्राक्ष RR ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. नमस्कार मित्रांनो, मी लाडका प्रमेश सोनवणे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण आता निघतोय. साधारणतः 10:30चा टायमिंग झालाय. आपण निघतोय आंबेवालीच्या पुढे, जिथं खूप ससे आहेत. आपण तिकडे चाललोय खास सशाची शिकार करायला. आपण आज तिकडे चाललोय. मी आणि आपला एक जाणकार शिकारी मित्र आहे आपला प्रदीप मते नावाचा, पिंपरीतला. तर त्याला घेऊन आपण चाललोय सशाची शिकार करायला. आकाश मोरे नाहीत का सर? आकाश मोरे पण आहेत, पण ते पाठीमागे आहेत. म्हणजे दोघं तिघ जण तुम्ही आहे? दोघं जण आता. Feels like I've had too much of drama, but I'm not ready to give in. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण आलो होतो चैतन्य पार्क दरबार यांच्याकडं पान घ्यायला. आता ॲक्च्युली तसं ऊन पण खूप वाढलं आहे. विचार केला की जाता 2-3 पानं खाऊन जावीत आणि 2 पण पार्सल घ्यावीत. बघूत आपल्या आज नशिबात किती सशी सापडत आहेत. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे प्रदीप मतेच्या घरी. प्रदीप, आपण अखेरकराच्या गेटपाशी येऊन थांबलो आहे. बघूत आता काय होतंय. हे आमचे जवळचे मित्र इंद्रजित. हाय हॅलो. आणि आमचे दुसरे परम मित्र आंघोळ करतायत का? झाली आहे त्यांची ऍक्च्युली आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे. आता तो तयारीलाच लागलेला आहे. अच्छा, आता आपण लवकर इकडनं आपण चाललोय. साधारणतः इकडनं जायला 2 तास लागतील आपल्याला. ओके. त्याच्यानंतर प्रथमतः आपण आज प्लॅन ठरलाय आपला की आपल्याला सशे पकडायचे आहेत. ओ नाईस. बघूयात सशे किती सापडतात. येस येस येस. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आमचे अति उत्साही असे मित्र इंद्रजितनी सगळं घेतलंय. कांदा वगैरे सगळा घेतलाय याच्यामध्ये. वी आर रेडी टू गो. हिअर वी गो. अतिशय उत्साही. व्यवस्थितपणे थोडंफार इन्ग्रेडियंट घेतलेलं आहे. आता आपल्याला जायच्या तयारीला लागेल. प्रदीप सर, तुम्हाला काय 2 शब्द बोलायचे आहेत? आजचा दिवस दिवस आपला खूपच छान होणार आहे आणि आपण आज दाखवणार तुम्हाला एन्जॉय काय असतो ते. कडक. Feels like I've had too much of drama. आता आम्ही निघालोय. मी अकेला चला था मेरे रास्ते पे, एक एक आता गया और कारवा बनता गया. ॲक्च्युली एकच मित्र फक्त आज होता, पण एकाचे 2, 2चे 3 झालेत. आता पुढची मजा तुम्हाला दाखवतो पुढे नक्की काय काय होतंय. आता मी सगळ्यात आधी प्रमित फिशिंग साठी आपण गळ आणि तंगूस घेऊया. Yes. म्हणजे आपल्याला फिशिंग करता येईल Fishing पावणे करता डॅम येईल. मध्ये. जर मासा सापडलाच तर आपण तिकडेच मॅरिनेट करून मस्तपैकी मासा फ्राय करूया. येस येस. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आम्ही आलो होतो आता ऑस्करवाडी मिसळमध्ये. उन्हाचा तडाखा भरपूर वाढला आहे, त्यामुळं विचार केला की एखादी लस्सी वगैरे किंवा ताक हे प्यावं मस्तपैकी. हे आमचे 3 मित्र, हे आमचे नवीन मित्र. दादू काय काय म्हणता? निवांते या लस्सी प्यायला. मिसळ खायला. आता काय ऑस्करवाडीला यायचा आपल्याला वेळ आलेली आहे. ऑस्करवाडीला भेटून आपण आता मिसळ खाऊयात मस्त पैकी. मित्रांनो, ह्या कडक उन्हामध्ये आता आम्ही आलोय शेवटी भाजी घेण्यासाठी. तिथे चिमण्या पण घेतात ते बघा भाजी. तर तुम्ही पाहू शकता चिमण्या मस्त खेळत आहेत. हे दृश्य पुण्यामध्ये नाही. पुण्यामध्ये चिमण्याला हाकलून देतात लगेच. प्रदीपमध्ये काय काय घेत आहे? आता आपण कोबी घेऊया, कांदे घेऊया, आपल्याला चटणी बनवूया मस्त पुदिन्याची. लिंबू लागतंय. हा, लिंबू लागेल वरतून गळायला. आणि कोथिंबीर. आणि कोबी कितीचा घ्यायचा? कोथिंबीर 10 रुपयाचीच घे सशाला. हा, कोबी त्याला खायला घ्यायचंय का? हां, सशाला खायला घ्यायचं आहे. शेवटी आपण जो ट्रॅप लावतोय त्यासाठी कोबी खूप महत्त्वाचा आहे. कोबी, त्याच्यानंतर गाजर लागते आपल्याला. ससा पकडायचं म्हणजे हे असणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपलं सगळं सामान घेऊन झालं. आता आम्ही निघतोय. सगळी भाजी वगैरे सगळं घेऊन झालं आमचं. आता आम्ही निघतोय थेट पुढच्या गावामध्ये. मित्रांनो, आपण आलोय. तुम्ही बघू शकता इथं गावाकडची घरं वगैरे कशी आहेत. अजून कौलारू घरं आहे तिथं. छान असं कंपाऊंड केलं आहे प्रत्येकाने आपापल्या घराभोवती. द्राक्षांच्या बागा आहेत तिकडे. द्राक्षाच्या बागा, तुरीची झाडं, त्याच्यानंतर आंब्याची झाडं. नॅचरल फील हे भेटणं खूप महत्त्वाचं आहे. हल्लीच्या जगामध्ये सिमेंटच्या भिंती, सिमेंटचं सगळं जंगल झालं आहे. पण या ठिकाणी तुम्ही आला ना, मनाला एक प्रसन्नता भेटते. आपण सुंदर हा स्पॉट आहे मित्रांनो. या जंगलामध्ये ऐकलं खूप ससे असतात आणि आपलं आजचं टार्गेट पण तेच आहे. आज आपण आलोय ससे पकडायला. इथं पाणी असल्यामुळं ना ससे भरपूर प्रमाणात सापडतात. पुढं प्रॉपर जंगल आहे इकडे या साईडला, आणि या साईडला असं पाण्याचा व्ह्यू. एवढ्या उन्हात सुद्धा कडक सावली तुम्ही पाहू शकता. झाडाची कडक सावली पडली आहे. आमचे 3 जीवाभावाचे मित्र. शेवटी आपला एक स्पॉट भेटला आहे जिथून पाणी पण जवळ आहे आणि या साईडला टोटल असं जंगल आहे.
आणि तिन्ही साईडनी पाणी याला. मित्र तुम्ही बघू शकता इथं ससा आपल्याकडे बघतोय. हे बघा ससा बघतोय आपल्याकडं. एक साईडला आता आमची चॉपिंग चालली आहे. आमचे दुसरे परम मित्र चिकन टाकलं यांनी. आता चिकन ते साफ करतील मस्तपैकी. आणि आमचे हे किलर बॉय प्रदीप मते, आमच्या दादाचं असं म्हणणं आहे की खूप मोठे मोठे पीस ठेवलेत, पण ॲक्च्युली पीस एवढे मोठे नाही आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता हे मॅरिनेट करायचं आहे. आता धुवायला चालू केलं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आम्ही इथं अजिबात नेचरला काही हानी होऊन देणार नाही. सगळं प्लॅस्टिक आम्ही गोळा करून रिटर्न घेऊन जाऊ. सगळं प्लॅस्टिक वगैरे सगळं इकडनं साफसफाई करून आम्ही इकडनं जाणार आहे. मित्रांनो पहिली अशी जागा बघायची जिथे जेणेकरून ससा नेण्याचं एक जप हे करत असेल. अशी जागा बघायची. ही जागा बघितलं थोडंसं खालचं सगळं सामान पहिले साफ करायचं. त्याच्यानंतर तुम्ही जवळनं बघू शकता एक स्प्रिंग, आपल्या नॅचरल स्प्रिंग तयार करायची जेणेकरून ससा सापडल्यावरती या स्प्रिंगमध्ये असं अडकल. अशी नॅचरल स्प्रिंग करायची. नॅचरल स्प्रिंग समजा एक लाकूड ठोकून घ्यायचं आपल्याला जेणेकरून आपला ट्रॅप तयार होईल. जास्त हल्लं पण नाही पाहिजे लाकूड आणि जास्त खाली पण नाही गेलं पाहिजे. बस मित्रांनो आपल्याला अशा दोन पहिले लाकड लावून घ्यायच्या. त्याला दोन याच्यामध्ये एक दोरी बांधायची मित्रांनो. आपल्याला त्या दोरीचं किती महत्त्वाचं काम आहे तुम्हाला मी पुढच्या 5 मिनिटात सांगतो. एकदा ससा सापडला तर तो ससा परत पळता कामा नये आपल्या ट्रॅपमधून. गाठ नेहमी घट्ट गाठ 2 किंवा 3 गाठा मारायच्या जेणेकरून ससा जरी आला तरी तो पळू शकत नाही अडकल्यावरती. मित्रांनो आपण या ठिकाणी आपला सगळा ट्रॅप लावून तयार झाला. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण असा एक दगड घेतलाय. दगडाच्या खाली अशी एक काडी ठेवली. त्या काडीच्या गोल भोवती तुम्हाला ब्लॅक लाईन दिसेल आणि आपला ट्रॅप आहे. जर इकडनं इन केस जर ससा कधी असा आला आपल्या इकडनं असा ससा कधी आला आणि चुकून ह्या काड्याला कधी त्याचा धक्का लागला थांबला इथं आणि काड्याला चुकून धक्का लागला तर डायरेक्ट त्याच्यामुळे तो असा अडकू शकतो. इकडं बघू शकता मित्रांनो. म्हणजे ससा असा आपल्या ट्रॅकमध्ये अडकू शकतो. आपण छोटंसं ट्रायल घेतोय बघा. प्रदीप मते आलेच ससा समजून आणि त्यांनी तर खायच्या नादामध्ये जर पाय दिला त्या काडीला टच केलं तर त्यांचा पाय अडकू शकतो. तर आपण चुलीवरती आता राईस ठेवलाय. बघ राईसला किती वेळ लागतो. थोडं पाणी कमी पडलं वाटतं. हे आमचे आचारी 5 स्टारमधले आपले कुक आहेत. हॉटेल मॅनेजमेंट करून आता जस्ट पास आउट झालेत. त्याच्यानंतर हे आमचे दुसरे आचारी तुम्ही बघू शकता. हे देखील पासआउट झालेत महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमधून. त्याच्यानंतर आपलं सगळं शॉपिंग करून ठेवलं सगळा इथं कार्यक्रम. हे पाण्याचे ग्लास पाण्याच्या बाटल्या आणि इथं बाकी सगळं ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे. आता राहिलं फक्त राईस आणि त्याच्यानंतर चिकन मॅरिनेट तर करून झालंच आहे. पव्या गाड्या मिस केलं गाड्या तू आज आला असं पाणी बघ. ते पाण्यामध्ये पोहणार आहे आता. Feels like I've had too much of drama, but I'm not ready to give in. तर माझ्या जिवलग मित्रांनो आज तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? भयंकर अशी मजा केली मित्रांनो आम्ही. प्रॉपर मजा आली. मनसोक्त पोहलो आम्ही या ठिकाणी. आणि आता बघूयात आपल्या सशाच्या ट्रॅपला ससा लागतोय का. लागणार 100%. आता बघूयात. ट्रॅप करायचा आहे. ट्रॅप तर माझाच आहे भाऊ. आता बघू पुढे 2 मिनिट तुम्हाला दाखवतो सस्याला ट्रॅप झालाय का. ऍक्च्युली मित्रांनो आपण 2 ट्रॅप लावले होते. एक ट्रॅप इथं होता. इथं तर काही ससा नाहीये आणि अजून एका ठिकाणी ट्रॅप लावला होता. आपण बघू तिकडे काय भेटतंय. 2 आपण ट्रॅप लांब लांब लावले होते. काय वाटतं इंद्रजित आपल्या ट्रॅपमध्ये ससा पकडला असेल का. मला ॲक्च्युली वाटते आता एवढा वेळ झालाय तर आपण पकडलं गेलंच असेल. मला तर अशी शुअरिटी आहे पण बघूयात ना आपण काय होतं ते. काय होतं ते. आपला पहिला ट्रॅप रिकामा गेलाय. अच्छा तुला काय दादू. आपला ट्रॅप सक्सेस झाला असेल मला वाटतं असं. कारण की
तर ह्या एरियामध्ये भरपूर ससे ससे आहेत, आहेत. येस येस, भरपूर ससे आहेत आणि त्यांचा आवडती पदार्थ पण आपण टाकला होता. टाकला होता. कॅबेज आणि गोबी टाकलो होतो आपण. भरपूर आता बघूयात काय दिसतंय का आपल्याला. अरे काहीतरी आहे तिकडं, काहीतरी आहे. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. सेकंड ट्रॅप सक्सेस झालाय मित्र. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला एक ससा पकडला गेला आपल्याला. अरे वा, आपला ट्रॅप सक्सेस झालेला आहे. सक्सेस झालाय. त्याच्या गळ्यातले तुम्ही ट्रॅपची रस्सी पण बघू शकता. तुम्ही ट्रॅप बघू शकता. पळतो या गावठी ससा असल्यामुळं पकडला जाईल की नाही थोडं शंका. पकड दादू पकड. आमच्या दादाने गावठी ससा पकडलाय. तुम्ही डोळे बघू शकता, अक्षरशः लाल लाल कडक. ट्रॅप तर सक्सेस झालाय. ह्याला रिलीज करून टाकू. थोड्याच वेळात आपण ह्याला रिलीज देऊ. माझी मुलगी म्हणते रे तिला घरी घेऊन जायचं ससा, तिला पाहिजे होता ससा. ती मला सकाळीच 1-2 म्हणली. दिवस त्यांना ठेवू. हा, त्याच्यानंतर आपण एक फॉरेस्टच्या ह्याच्यामध्ये हा. रिलीज करून टाकू. आपल्या आविष्कारच्या बाजूला फॉरेस्ट झोन आहे, आपण तिकडे सोडून देऊ त्याला. ओके, बघू शकता सक्सेसफुल तुम्ही. ट्रॅप. Yes. बघू शकता मित्रांनो, आम्हाला पांढरा शुभ्र असा गावठी ससा सापडलाय. हा खूप तेज तर्रप आहे, पळायला फुल जोरात आहे, पण तरी आम्हाला हा सापडलाय. तुम्ही बघू शकता. कडक सशाला कानाला धरणे काही होत नाही, त्यामुळे त्याचे कान मोठे असतात कानाला पकडण्यासाठीच. चला तर मित्रांनो, आता आम्ही निघालोय. प्रचंड अशी रात्र पण झाली आहे. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला अंधार आहे. अंधार झाले प्रॉपर. आता खूप वेळ झालाय. आता 8:30-9 झालेत. आता आपण निघतोय लगेच आपल्या थेट पुण्याकडं. मित्रांनो, आम्ही जो केलेला कचरा होता तो कचरा आम्ही सगळा उचललाय. म्हणजे एन्व्हायरमेंटला काही त्रास होऊन देत नाही आम्ही. सगळं टोटल आम्ही आमचा पण उचलला आणि लोकांचा पण उचलला. येस. आणि आमच्या हाताला एक सक्सेस भेटलाय. एक ससा आम्हाला सापडला या ठिकाणी. आम्ही त्या सशाला रेस्क्यू केलंय आणि आता घेऊन चाललोय आपल्या मोशीमध्ये. आम्ही आलो होतो मित्र जंगलामध्ये. किती फणस आहेत बघा, तुम्ही बघू शकता. प्रॉपर लहान जरी फणस असेल तरी पण त्याला पहाड प्रॉपर लागला आहे. तुम्ही बघू शकता. हे येल्लो जिथं असतं ना, तिथं पहाड लागलं समजायचं. आमच्याकडे एक मित्र आहे प्रॉपर आदिवासी, आमचा कोकणातला मित्र आदिवासी आमचा. बघत बघ इथं पण मोठे बघ. हां, दादा पाठ लागले का वाजवून बघायला. ओके का दादा काढ, दादा काढ, दादा काढ, दादा काढ. आहे ना, वाचतंय ना. घे बाई, होते भाऊ पामे. तुम्ही बघू शकता. तो त्याचं ऑलरेडी फणस काढले होतं, दिसलं का? बघा कसं तोडतंय बघा. तुम्ही बघू शकता. ही तोडायची पद्धत आहे कोकणी. ही कोकणी आहे, आमचा कोकणी गडी. हा, सासरवाडी पण कोकणातली त्याची. सासरवाडी पण कोकणातली आमच्या मित्राची. बघा त्याची फक्त ताकद गेली. तुम्ही बघू शकता कसं खाली फणस पडलंय. तर लांबनं दिसत नाही झूम केल्यामुळं. हे वाला मोठं आहे बघ इकडचं. हे वाला दादू अजून एक फणस काढायला आमचा माणूस चढलाय. तेव्हा आमच्या प्रदीपमतीने अजून एक फणस उचललंय. प्रॉपर जंगलामधलं झाड आहे. पिकलं की असा आवाज होतो बघा दादांना. असा आवाज यायला पाहिजे, म्युझिक यायला पाहिजे. राईट. अतिशय चिवट झाड असतं फणसाचं. ॲक्च्युली आपण काय केलं, जंगलातलं झाड जरी असेल ना तरी आपण जास्त फणस काढत नाही आहोत. कारण की कसं आहे, ज्या भुकेला आहे तो ॲटलिस्ट खाईल तरी. पण ते फणस घे. हे बघा दादा, हे बघा चिक पडणारच आहे. काय होतं माहिती आहे दादाचं. मित्रांनो, आता आम्ही परतीचा प्रवास चालू केलाय. प्रचंड अशाच मी फणसं काढलीत. साधारणतः आम्ही 4 जण आहेत. 10-12 फणसं काढलीत आम्ही, ते पण जंगली फणसं. त्या फणसावरती कोणाचा अधिकार देखील नव्हता. सर तुम्हाला काय बोलायचं आहे? मला हे म्हणायचं आहे की प्रत्येकाला 4-4, 5-5 जरी फणसे येतील आणि घरचे सगळे खुश होतील. खुश होतील. म्हणजे अप्रतिम असा आजचा दिवस गेलाय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आज आम्ही एवढे फणसं काढली होती. सगळे जंगली फणसं आहेत. मित्रांनो, कसं वाटलं फणसं काढून? एक नंबर. कडक कडक. आता पटकन याचा बटवारा करा.
म्हणजे मी जायला मोकळं. मी मोठंपणच घेणार, मी मोठंपणच घेणार. तू सगळ्यात छोटा आहेस, तू कुठं मोठंपणच घेतो? नाही रे दादा, असं नाही रे. त्याला सगळ्यात छोटं द्या. सगळ्यात छोटा घेतो. मित्रांनो तुम्ही पाहू शकता ससा घेऊन मी आता घरी आलोय. आता बघू माझ्या मुलीचे रिएक्शन काय असतील. बाळा बॉक्स मध्ये फणस आहे. तुला फणस पाहिजे होतं का? हे घे फणस. बघ बरं काय बॉक्स मध्ये. ठेव खाली, खाली ठेव, ठेव खाली. कसं आहे रॅबिट? मस्त आहे ना तुझं. उचल बरं. प्रेमाने पकड, प्रेमाने पकड. वाव, तुला आवडलं प्रश्वी? कसं आहे? हां थँक्यू प्रश्वी. हां